नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। शिक्षकांकरता एक मोठी बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती अशी आहे की टीटी परीक्षा सक्तीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रद्द करणार काय, जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा व ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे। 1 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा सक्तीची करण्याचा निर्णय दिला। या निर्णयामुळे शिक्षक वर्ग धास्तावला आहे। या संदर्भात सर्व शिक्षकांना आता महाराष्ट्र सरकार हा एकमेव आधार वाटत आहे। या संदर्भात महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे निवेदनाद्वारे सर्व परिस्थिती मांडलेली आहे। महासंघाने मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात भूमिका मांडली आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे। राज्य शासनाने यापूर्वी या संदर्भात स्पष्ट निर्णय घेतलेला असतानाही 1 सप्टेंबरच्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये आकारण, संभ्रम, तणाव आणि भीतीयुक्त वातावरण निर्माण झालेले आहे। ते नाहीसे होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे। तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास काही गोष्टी आणून देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार टीईटी सक्ती दिनांक 20 ऑगस्ट 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठीच आदेशित करण्यात आली होती। कला, क्रीडा, कार्यानुभव विशेष शिक्षक यांना त्यातून वगळण्यात यावे। कालबद्ध पदोन्नतीसाठी टीईटीची अट रद्द करण्यात यावी। सेवेत कायम असलेल्या शिक्षकांचे वय, त्यांच्यावर असलेली प्रशासनाची आणि शैक्षणिक कार्याची जबाबदारी, ताण यातच टीईटीची पडलेली भर अन्यायकारक आहे। त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांमध्ये अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयात याबद्दल करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयात बदल करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे। त्या संदर्भात वरील बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून आधीच दडपणाखाली असलेल्या शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। निवृत्तीसाठी अवघे काही दिवस बाकी असलेले शिक्षक टीईटी सक्तीच्या निर्णयामुळे धास्तावलेले आहेत। वास्तविक ज्या तारखेला निर्णय घेतला जातो त्या पुढील कार्यकालासाठी तो लागू होणे आवश्यक असते, परंतु या ठिकाणी तसे होताना दिसत नसल्याची व्यथाही मांडण्यात आलेली आहे। राज्याचे संवेदनशील नेतृत्व म्हणून आपण मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून टीईटी सक्तीचा निर्णय रद्दताबाबत करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय शिंदे, सरचिटणीस प्राचार्य लक्ष्मण रोडे, कार्याध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अविनाश बोर्डे यांच्यासह महासंघाच्या इतर सदस्यांनी केलेली आहे। पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।